आमचा आदर भाई बॅनरवाला खूप चांगले बॅनर बनवून देतो तो. कुणाला हवा असेल तर नक्कीच मी त्याचा नंबर कमेंटमध्ये टाकणार आहे, सॉरी चॅनलवर आपल्या टाकणार आहे. आपला आदर लग्नाचे बॅनर आणि क्रिकेटचे पूर्ण आणि असे टेम्पोला लावतात ना तर बैल छकडेवाले, कुणाला हवा असेल तर नक्कीच सांगा. आमचा आदर खूप चांगला लावून दे. काय आदर कॉन्टॅक्ट नंबर सांग रे. 7045 88 36 82. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मी टाकतोय. तर कुणाला ऑर्डरला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा. स्वस्त मध्ये कम दाम में सब कुछ. आणि आदर काकडे नवीन ऑफर आणले, माझी व्हिडिओ बघून गेले तर त्याला 10% ऑफ आहे, नक्कीच जा. The next day. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि असंच माझ्यावर प्रेम करतला. लवकरात लवकर आपल्याला 20,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. त्याने एक जमशान पार्टी ठेवायची. मागची 10K पण पार्टी बाकी आहे. उठलोय लेट कारण की काल थोडा ब्लॉग एडिट करत होतो ना, म्हणून टाइम झाला उठायला. चला जातो मस्त की नाश्ता करतो. तो काय नाश्ता आहे आज. एकाने असा कमेंट केले का आशुबाईचा गोल्ड. आम्ही फक्त भावा ट्रेंड आणतो बस, नंतर सोडून देतो हे सगळा घालणं. नवीन नवीन आशुबाई नवीन नवीन ट्रेंड घेऊन येतो आणि मग नंतर दुसरे त्याला समजून जा. आणि भावा ती बेस्ट फ्रेंड आहे, वहिनी नाही. वहिनी लय मारील मला. ती फक्त माझी बेस्ट फ्रेंड आहे, एकदम जिवलग मैत्री. आमची 5 ते 6 वर्षापासून दोस्ती आहे. फक्त आम्ही आता भेटायला लागलो बस, दुसरा काहीच नाही. नॉट वहिनी, ओनली बेस्ट फ्रेंड इन मोना. एकच आहे बस, दुसरी कोणच नाही. बेस्ट फ्रेंड ते नाही. प्यारी समझ गई. आजचा दिवस खूप म्हणजे खूप बिझी आहे, कारण की किती भाईची हल्दी आहे आणि उद्या लग्न, म्हणून त्यामध्ये खूप आज बिझी कॅरेक्टर होणार आहे माझं. चालले आता डिझेल द्यायला. हे 2 दिवस तर खूपच बिझी आहेत. आता आम्ही चाललोय पंढरपूरला, पण आधी आम्ही गोवाकडे दर्शन घेऊन ज्यूस पिणार एकदम लाल चालल्यावर अंकित भाईच्या हल्दीला मशीन घेऊन जायचे. त्याच्यासाठी कागद घ्यायला चाललो. संध्याकाळी दुपारी जाऊ बाटला घ्यायला. यो बुवा एकदम फशवे आहे, एकदम चायना ज्यूस पाचतं सगळ्यांना. येऊ नका याचे क ज्यूस बनवतो बुवा, येऊ नका याचे क याचे क येऊ नका. एकदा पिला का याचे का सवय लागेल. मी एकदा आलतो आमच्या पप्पाच्या पाठी, तेव्हापासून अजून येत. मी रोज येतं बाईक, तरी बाई आम्हाला डिस्काउंट नाही दे. 20% द्यायला पाहिजे. चला पेपर तर घेतले, अजून बाटला भरायला जायचे. त्याच्यानंतर अंकित भाईच्या इकडं 4 वाजताच जायचं. आणि घरी यायचा टायमिंग नाही, जायचा टायमिंग माहिती 4 वाजता, पण घरी यायचा टाईम माहिती नाही किती वाजणार. तो 5 मिनटं आधी घरी आलो होतो, लगेच चाललोय बाटला भरायला. आपला नवीन तो आपण बिझनेस चालू केला होता, फायर पेपर ब्लास्टरचा. बघा ही परिस्थिती आली आज माझ्यावर. नाही घाईने खाला नाही, दिवसभर आज जेवलो नाही. गप दिवसभर आज जेवलो नाही, म्हणून आज ओहो वाल्यांकडून पॉपकॉर्न खातो. पॉपकॉर्न किती वर्षातली नाचशील का आज? खूप वर्षानंतर आज घेणार पण आणि नाचणार पण एकदम जमशान मध्ये. त्याच्यासाठी ए बुटा नाचण्यासाठी खास नवीन बुटा घेतले जॉर्डनची. म्हणजे तुझी घातली पण ती घेतली का नाचायला? अंकित भाईच्या नवीन ओपनिंग. हे डायरेक्ट अरे मी तुला ती बोललेलो. हॅलो भावांनो, कसा वाटतंय मग आजची ड्रेसिंग? एकदम हॅन्सम. आता एवढी भूक लागली का सकाळपासून जरा कामातच होतो, जेवलो पण नाही. फक्त सकाळी नाश्ता करायला गेलो तर तेवढंच घरी गेलो, तर अजून गेलो नाही. तो डायरेक्ट परवा जाणार मी घरी. 2 दिवस आता घरी नाही जाणार. फुल जमशम पार्टी. बाईक की शादी है अपने. नाचू रे. पॉपकॉर्न मागवला मस्त तो दणकवतो, जरा दाखवतो राज्य अंकितला माझा काचका कितीचा कोटा आहे तो. आला रे आला बाबा, एकदाशी आला. धन्यवाद, बहुत भूक लगी थी. नवीन बिझनेस नवीन लोकांनी न बोलतात नवीन बिझनेस. भावांनो नवीन मेंबरची ओपनिंग चालू आहे, घे ना ओपनिंग. भावांनो बिझनेस ओपन करत जायचं, लाजायचं नाही. सक्सेस व्हायचा असेल तर कुठं ना कुठं धोका भेटणारच, तेव्हा सक्सेस भेटलो. धंद्यात किंवा मुलीत
धोका विकल्यानेच सक्सेस हा शब्द येतो. एवढी आम्हाला टाइम झाले का गाडी चालवता खात आहे. आणि शर्ट घाण नको आलं म्हणून टी शर्ट घातली. शूटमॅन सुबाकी नवरदेव. हे बघा पॅन्ट बघा, आमचं टेलर बघा किती उलट आहे. किसे हवी खालती शिवल्यान. तर पैसे परतील का राहतील तुम्ही मला सांगा जरा. तर टेलरची उद्या उपटी घालायला लागतील तेव्हा त्याला अक्कल येईल. चालू आहे तिकडे अजून सगळी बसायची सोय केली म्हणजे संध्याकाळी आशुबाई आला का टेन्शन नाही. पॅन्ट दाखव, ड्रेसिंग दाखव जरा आपली. आपला जुना शर्ट आहे आपली एकदम प्यारी येत नाही पॅन्ट. टेलरचे नाव उपटे घातले तर का पाहत नाही उद्या खालते केस. रमेश आणि सुरेश नवरा बाय ना. खूप प्रेम आहे. यानं येणार धुजीचा पुसला डायरेक्ट. भाई अंकितच्या हल्दीला आलतो आपले सबस्क्रायबर भेटले. ऐकलो हा ते सगळे सबस्क्रायबर आहेत. हाय करा. साहिल शेट पण आलाय. मग अंकित भाईच्या हल्दीत मच्छी टाईम ओनली थंडा फुल मच्छी आणली. हे नीट बनव र होय रे. हो बाहेर वाटतं. अंकित सांच्या घरी 6 वाजता आलो. आता त्यांचे हल्दीन चालले 1 वाजता नाचायला. तवसर यांचा कार्यक्रमच नव्हता. आठप आला आयात लोक आयात बाबा आयात. जेवायलाच 3 वाजलं. अजून नाचायचं बोलतात. काय माहिती कधी जायचं घरी. उद्या किती वाजता उठायचं. प्लस उद्या परत इकडे लवकर यायचे. आता चालले नवऱ्याला गाडी द्यायचे म्हणून त्यांच्या घराची इथे लावतं येऊन. म्हणजे टेन्शन नको पहिला उद्याचा. बघू किती वाजता तर सांगतो तुम्हाला नक्कीच. आता 4 वाजले. आता घरी चाललो. एवढी झोप आली ना. परत सकाळी 8 वाजता उठायचे. जाता जाता 5. कल्याण झोपायचा. परत उद्या पण होईल एवढाच टाइम. उद्या 12-1 तर वाजणारच वाजणार 100%. उद्याची पण ड्रेसिंग दाखवतो तुम्हाला एकदम कडक से हटके. अजून इथंच टाइमपास चालू आहे यांचा. 4 वाजता निघलेलो घरी जायला. एका सोरीत नाही. घरी येऊन चेक केलं सर्व. 6 वाजले सकाळचे घरी यायला. झोपतो आता मस्तपैकी एकदम आरामात उठतो. चला गुड नाईट बाय बाय. द नेक्स्ट डे. सकाळी 6 वाजता घरी आलो. आता 2 वाजता उठून मस्त की फ्रेश झाला. आता चाललं फ्लॅटवर.
जेवतं तरी नाही तर चाय तरी तिथं बघू आता दोघांपैकी एक काय करायचं ते. भोगता तशी लागली पण झोप पण उडाला पाहिजे म्हणून चाय पण प्यायला काय माहिती. मस्त टोलवतो आंबा लिंबा अजून ऐकत नाही. तरी की जेवलं होता जातं जार टाकायला कारण की ड्रायव्हर पण गेला बाहेर ना. प्रणव भाई पण आपला बाहेर गेलाय म्हणून जातं जार टाकून घेतं. नंतर डायरेक्ट लग्नामध्ये बघू आता लोकेशनला कधी फोन करताना कधी जायचे तर. आता चालल्या अंकित भाईच्या लग्नाला. यावेळी मस्तपैकी डोक्यावर ड्रेसिंग मारले आम्हाला असली दिले. बघू ना कमेंट मध्ये काय बोलताना. मी दाखवतो तुम्हाला माझी ड्रेसिंग आणि मग मला सांगा कशी वाटली. आणि आमचे ग्रँडफादरचा भाऊ सक्का भाऊ 100+ वर्ष झालेले आहेत. तो नवरा तिकडे गेले म्हणून अंकित भाई इथं बसले त्यांच्या मामाचे. अशुबाई पण आले पण त्याचा हाताची अंगी तुटलेली आहे. तुम्हाला दाखवतो. प्लॅस्टर केले का नाही माहीत नाही. केली प्लॅस्टर तर केली. हे बघा बकरा जा रहा है कटने के लिए. याला टेकूनच निघ डायरेक्ट बाहेर. याला याद हांडा पोरियो. निघालो आता अंकित भाईच्या लग्नासाठी. गाडी खूप सुंदर सजवली. निघालो आता कारण की त्यांच्या भावाचं दुसरं पण लग्न होता म्हणून त्याला तो लग्न लागल्याशिवाय इकडचं आमचं दुसरं लग्न लागलं. पहिला मोठा नंतर छोटा. निघायचं का? येस आल्या आता अंकितचे लग्नाला. भाई खूप टाइमपास झाला आहे. खूप टाइम झाला की तिचं लग्न होता 7चा होता 8 वाजलं. पब्लिक पण फुल कंटाळली. आजूबाई तर खूप कंटाळलेला आहे. डॅमेज आहे म्हणून तो सध्या. राबून जवार आहे मस्त वाटच करीत राहा. बघू डाल आहे डाल दंडवतो त्यांची डाल जरा सरळ पसवले. आणखी संचे इकडच्या वेळी सासूरवाडीच्या वेळी डालचा वास दिला ना वाटत ना लावला. पब्लिकला अपना भैया बेलवाला भैया. आताच व्हिडिओ घेता तुम्हाला दिसेलच. व्हिडिओ घेता एकाचा ऍक्सिडेंट झाला बिचाराच्या हातात. डायरेक्ट अख्खा रॉड उचलाय. त्याला घेऊन डॉक्टरकडे घेतलं. काय गरज आहे किशान या गाडी चालवताना फोन करायची. टेबल शीट प्लस मग बघा व्हिडिओ आहे त्याच्यानं. गेलं एक साईडला डॉक्टरला बिचाराच्या हातान पूर्ण अख्खा रॉड गेला. थांबल्याला हे असतं तो काय दुष्काळात 13वा महिना. हे दोघं आणि इथं फुल खर्च केलेला आहे बलून एंट्रीसाठी. आणि इथं गँग होमीज ये जयस भाई. अंकित भाईने लई टाइमपास केला. आता त्याची रॉयल एंट्री आहे बाईची एवढ्या पब्लिक मध्ये. कालचा मानकरी बिंजोडचा बिंजोडला तोड देणारा एकच मी अक्का. हे सोरली आहे दुरली. इकरा ते शूज काढून टाकले. नवीन शूज घातलेत. त्या वामननी यांच्यावर पाय दिला त्या शूजांवर. आला मूर्ख आहे चला बावलट आहे तो. बाईची बोटा करूनच चालले ना. आज भाई एकदम फ्रेश माल आहे. माल ताजा आहे. आता अंकित भाईच्या सासूरवाडीच्या गावात ना निघल्या. कुठलं रे गाव? कुठलं गाव? कोलवाडी. अरे मागे घुंगरू वाजतात. वाजव रे घुंगरू. आता चाललोय मऊ गावात. अंकित भाईची वरात पोहोचायला वाजल्यात. इथंच वाजल्या 2:12 झाले. पोहोचलो आता अंकित भाई संचे गावामध्ये मोहू गावामध्ये. एक जोरदार बारिश फटाक्यांची. आमच्या भाईने नवीन बिझनेस चालू केलेला आहे.
यो वेलकम नवरीचा वेलकम सगळा मैतापासून ते लग्नापासून ते मैतापर्यंत सगळं इव्हेंट अटेंड करते बिनकामी. अंकितचं लग्न उरकलेलं आहे. चला भावांनो चाललो घरी. आज पण 5 वाजले, काल 6 वाजलेले. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.